नमस्कार मैत्रिणींनो, मिस्टीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मटर खास्ता कचोरी। ही कचोरी खूपच छान होते, तुम्ही पाहू शकता। मस्त अशी वरतून क्रिस्पी आणि आतमध्ये मटरचं सारण खूप छान होते। चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया। कचोरी बनवण्यासाठी इथे आपण गव्हाचं पीठ घेतलंय। इथे आता मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, त्याच्यामध्ये अर्धा वाटी रवा घालून घेणार आहोत आपण। क्रश केलेला ओवा, चवीनुसार थोडं मीठ, एक चमचा आपण याच्यावरती तूप घालून घेणार आहोत। आणि आता आपले हे जे पीठ आहे ते आपण घट्टसर असं मळून घेणार आहोत। थोडं थोडं पाणी घालून आपण घट्टसर हा गोळा तयार करून घेणार आहोत। आता आपला डो असा टाईट लावून तयार आहे। आता आपण हे झाकून ठेवणार आहोत। आता आपण मसाला बनवून घेणार आहोत। त्याच्यासाठी इथे आपण जिरे घालून घेणार आहोत 1 चमचा। इथे मी 5 हिरव्या मिरच्या घेतल्यात। तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। अद्रक घेतलंय 1 इंच। काळे मिरीचे दाणे घेतलेत। कोथिंबीर घ्यायचे, कोथिंबीरीचे मी शक्यतो देठ घेतलेत थोडेसे। आणि आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत। आता आपलं वाटण असं बनवून तयार आहे। आता आपण याच भांड्यामध्ये इथे मी मटर सोडून स्वच्छ धुवून घेतलेत, हे आपण याच्यामध्ये फिरवून घेणार आहोत। आता इथे आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे पॅन मध्ये। याच्यामध्ये आपण थोडंसं जिरं घालून घेणार आहोत। याच्यामध्ये जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते घालणार आहोत। आणि आता याच्यामध्ये आपण हे मटर जे होते ते थोडेसे दरदरीत पिसून आपण याच्यामध्ये घालणार आहोत। आणि हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता आपण याच्यामध्ये बेसिक मसाले ऍड करणार आहोत। इथे पाव चमचा हळद घेते मी, गरम मसाला अर्धा चमचा, लाल मिरची पावडर अर्धा चमचा। मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। चवीनुसार मीठ घालणार आहोत आपण। आता आपले 5 मिनिटं झालेले आहेत। आता आपण गॅस बंद करून हे थंड होऊ देणार आहोत। आता आपले डो असा छान सेट झालेला आहे। आता आपण याचा एक गोळा घेणार आहोत। हा एवढ्या साईजचा आपण एक गोळा घेणार आहोत आणि त्याला हाताच्या साहाय्याने असं वाटीसारखं आकार देणार आहोत। याच्यामध्ये आपण जे सारण तयार करून घेतले मटारचं ते घालून घेणार आहोत। हे बघा अशा पद्धतीने। आणि याला असं वरतून आपण पॅक करणार आहोत। हे अशा पद्धतीने आपण थोडंसं हाताच्या साहाय्याने चपट करून घेणार आहोत। आणि मग याला असं हाताच्याच साहाय्याने आपण असं
शेप देणार आहोत. हलकंसं असं दाबून घेणार आहोत. तर इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. याच्यामध्ये आपले जे कचोरी आहेत ते आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत. तेल जास्त तापलेलं नसावं आणि लो फ्लेमवरती आपण यात छान फ्राय करून घेणार आहोत. आपण ह्यांना आलटून पलटून दोन्ही साईडने छान फ्राय करून घ्यायचे. सर्व लो फ्लेमवरतीच करायचे, कारण आपलं पीठ जो असतो तो जाड लेअर असतो, त्यामुळे आपण हे लो फ्लेमवरतीच आलटून पलटून मंद आचेवरती शिजू द्यायचे. मस्त असं ब्राऊन कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आता आपण हे काढून घेणार आहोत. आता तुम्ही पाहू शकता आपल्या गरमागरम मस्त अशा खास्ता मटर कचोरी अशा तयार आहेत. ह्या खूपच छान लागतात. मी तुम्हाला एक दाखवते. मस्त अशी वरतून क्रिस्पीनी आतमध्ये मटरचं सारण. आहा, खूपच छान लागतात. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. जर माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.